मज उपगवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची दिला पांडुरंगा संतांगणी जाता लागन कोणी हे हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देवाचे रंगी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केलिया स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदोडी श्री चरण श्री गुरुचे दया नमस्कार जय जय हरी सदा शिवा परब्रह्माद्वयानंद वैभवा नमो तुझ देवादि देवा परमेश्वरा अकाल शक्ती जी जगन माता पार्वती अपने जना उत्तम गति जिये अनुग्रहे नमो भास्करादि अनोखा प्रकाश तरुचा मनाचा कराया विकास गतीचे विकासास ध्यावा प्रकाश ध्वनी होऊ दे दुर्गुणांचा विनाश नमो शारदानी तुझा असी बुद्धी दी मला तो ठिकास घडमाय भूषी अहर्निश सेवा म्हणाला संतान जपिना सेवा आता वंदितो मी गुरु माऊलीला की आदरे विनवी आपणाला कृतीने विचार जीवनी अर्थ आला सदाचार माझा सखा
जनीहीन दिनाविनीन सात वृद्धापकामिनीन हात कृती होऊ दे नित्यवाणीनुसार आम्ही सदा चित्त निर्मल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते गणाधीश गौरीश सर्वांगुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारमाचा गमो पंथ आनंद या राघवाचा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमभ्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं वरदोषनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये आता विद्वान विलासी जी चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विष्णुमोहिनी नमिनी मिया ओम नमो ज्ञानेश्वर हरिदासाची घरी मज उपदवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा उपस्थित सुजान सुरत भगवत प्रेमी भाविक मायबाप ज्या मातीवर आज असे विचार ठेवणी मान असे तू हिमाचल ही माती गणेशपुरवाडीची जिचा मला अभिमान फार मोठा आनंद झाला माझा बापू
इथं आल्याबरोबर नाव वाचलं होतं गणेशपूर वाडी. वाडी म्हटलं की तुमची आमची संकल्पना अशी आहे, छोट्यात छोट, लहानात लहान, अगदी लहानात लहान गाव असेल, गाव जरी लहान असेल, मायबाप जरी संकल्पना तुमची आमची लहान असेल, तर या ठिकाणचा भाव मात्र फार महान वाटला बरं. गणेशाच्या भक्तीमध्ये स्वतःला वाहून घेतलेली भाविक भक्तगण डोळ्यानं पाहता पाहता डोळ्याचं पारणं फिटलं. मनाला मोहविणारी, दृष्टीला भुलविणारी, मतीला गुंगविणारी भक्ती तुमच्या गावात माझ्या अनुभवात आली बरं का. आणि म्हणून ज्या मातीवर आज असे मी ताट ठेवून मान, असे तू हिमाचल ही माती, हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत मातीचं माप जर लावलं, मातीची गणना केली, पवित्र भाव आणि पवित्र मती या ठिकाणी मला दिसून आली. म्हणून फारच मोठा आनंद झालेला आहे. या मातीचा रंग निराळा, निराळा सुगंध, रंगगंधामध्ये वेगळा एक भाव, सर्वांची मन एकवटले शिवाय, सर्वांचा भाव एकत्र आल्याशिवाय, एकात्मतेचा भाव निर्माण झाल्याशिवाय भक्ती घडत नाही बरं. आणि गणेश हे आद्य दैवत आहे. स्वयंभू गणेशाची स्थापना आपल्या पवित्र भूमीमध्ये झालेली आहे. हा परम भाग्याचा ठेवा तुमच्यासाठी. आणि त्याचबरोबर परम भाग्य आज ज्यांनी अन्नदानाचा संकल्प केला होता, भक्तीच्या अंगानं भगवंतावर सांकडं टाकलेलं होतं, भगवंताला सांकडं घातलेलं होतं, श्री गणेशाला सांकडं घातलेलं होतं. अन्नदान हे मग पुण्य बरं का. दानात दान, अन्नदान श्रेष्ठ दान. आणि म्हणून अन्नदानाचे मानकरी अर्थात महाप्रसादाचे मानकरी. आजचं अन्न हे तुमचं आमचं पोट भरण्यासाठी नाही बरं का. आजच्या अन्नाचं पावित्र्य एवढं महान आहे बाबा, त्या अन्न सेवनानं आपला भाव शुद्ध होतो, आपली मती पवित्र होते आणि आपल्याला योग्य गती मिळत असते. असा शुद्ध भाव या अन्नापासून होतो, त्याला महाप्रसाद हे नामाभिधान आहे. आणि म्हणून आजच्या महाप्रसादाचे मानकरी भाग्यवंती यजमान बरं का. हरिभक्त पारायण रमेश अप्पा, गुरुनाथ अप्पा बावगे, गौर चिंचोळीकर, घोर तपश्चर्यानं मिळवलेली ही पंगत आहे बरं का. महाप्रसादाची पंगत मिळावी ही आतुरता त्यांनी ध्यानात घेतली. आणि त्या कुटुंबी मंडळी मातोश्री उपस्थित आहेत. गुरुनाथ अप्पा जरी नसले तरी त्यांची उपस्थिती आज त्यांच्या नावाने या ठिकाणी, त्यांच्या आठवणीने, त्यांच्या स्मरणाला, त्यांच्या स्मृतीने या ठिकाणी आहे बरं का. भाग्याचा ठेवा कुटुंबीय मंडळींना गणरायाच्या वरदानातून आज प्राप्त झालेला आहे. आणि त्यातून आजच्या दिवशीचं विशेष महत्व आहे. कोण पुण्य पर्व काळ, कोण पुण्य पर्व काळ विराजता मंगळ, कोण पुण्य फळाले आज देखील पावले, आज देखील पावले. आजचा दिवस तुमच्या आमच्यासाठी सर्वांच्यासाठी परम भाग्याचा दिवस आहे. संकष्ट चतुर्थीचा दिवस आहे, अर्थात संकट निरसनाचा दिवस आहे. सारासार विचार करा, उठा उठी, भाव धरा कंठी. काय होतं कंठी भाव धरल्यानं? संकट सहजपणे निरसन होईल बर का. एवढं महात्म्य आपल्या शुद्ध भावामध्ये, एवढं महात्म्य या चतुर्थी व्रतामध्ये.
गणेशाचं आगमन चतुर्थीला व्हावं आणि चतुर्थी व्रत तुमच्या आमच्याकडून घडावं आणि तुमचं आमचं संकट निवारण व्हावं, एवढा महान भाग्याचा दिवस तुमच्या आमच्यासाठी उजाडलेला आहे. आणि त्यातून माझ्यासारख्या नाही मदत ज्ञान नेणं वा साधन करीत भजन भोळ्या व्हावे, या भक्तीचा आधार घेऊन भक्तीच्या अंगाने चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्या पामराला आजची कीर्तन सेवा सर्व ग्रामस्थांच्याकडून आणि बावगे परिवाराच्याकडून मिळाली. यातच मी माझ्या आईवडिलांच्या पुण्याची धन्यता मानतो. माझी स्वतःची काही माहिती नाही. भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होण्याचं परम भाग्य जर कशापासून लाभत असेल तर तिथं आपल्याला जन्म देणाऱ्या आईवडिलांची पुण्याई उभी टाकावी लागते. गत जन्मीचे सुकृत आपल्या संचयी साठवलेले असावे लागतात. अनंत जन्मीचे ज्यागाठी सुकृत तोची देवभक्त बरे पहा. सहजासहजी माणूस देवाच्या भक्तीला लागत नाही. माझा आद्य कर्तव्य वक्ता म्हणून कीर्तनाकडे वळण्यापूर्वी, अभंगाच्या गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी, अभंगाचा भावात शिरण्यापूर्वी उपस्थितांच्या अंतरंगाचा शोध घेणं आणि परिहार देणं. माय बापू, वेळेत वेळ काढून आज संकट चतुर्थीचा पवित्र दिवस साधण्यासाठी, भक्ती भगवान गणेशाच्या चरणी रुजू करण्यासाठी आपलं सर्वांचं आगमन झालेले, महाप्रसादाचे मानकरी होण्यासाठी आपलं आगमन झालेले, तेव्हा पहिल्यांदा श्रोते मायबापांच्या चरणावर नतमस्तक होतो. मस्तक ही पायावरी या वाऱ्यावरी सांगतात. आणि दुसरा परिहार आहे, वक्ता एकटा काहीच करू शकत नाही. वक्त्याला साथ देण्यासाठी संगीत साधना ज्यांनी आपल्या जीवनामध्ये साधलेली आहे, सहजासहजी कोणालाही टाळ घेऊन गळ्यात घालून उभा टाकता येत नाही बरं का. त्याला साधना घडावी लागते. साधनाचे सार योग्याचे जीवन, योग्याचे कारण मुख्य नाम. भगवंताचं नामचिंतन घडल्याशिवाय गळ्यात टाळ येत नाही. तेवढं पवित्र, तेवढं भाग्य तुम्हाला आम्हाला लाभत नाही बरं. आणि म्हणून या कीर्तन साधनेसाठी सहाय्यभूत म्हणून, सहकार्य म्हणून, साथ म्हणून ज्या टाळकरी बांधवांची, गंधर्वांची, विनेकरी भावांची, मृदंगाचार्यांची नावं घेत बसत ते बरं का. आणि संवादिनी वादकांची साथ लाभल्यामुळे सर्व टाळकरी बांधव आणि वाद्यवृंद यांच्या चरणावर मस्तक ठेवतो, प्रणाम करतो. आणि त्याचबरोबर ज्यांनी मला पाचारण केलं, ज्यांनी प्रेमाची हाक दिली, ज्यांच्या कुटुंबीय मंडळीने संमती दिली आणि मला हा कीर्तनाचा परम भाग्याचा हा योग साधला बरं का. असे माझी विद्यार्थिनी जी आज ज्ञानदानाचं कार्य करते, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवा होणं सुंदर हे दोनच ठिकाणी माय बापू सत्य आणि जीवनाची सुंदरता शिकवली जाणार. एक आहे धर्म कार्य मंदिर आणि दुसरं आहे विद्या मंदिर. देवाच्या मंदिरात सत्य शिकवलं जातं, धर्म शिकवलं जातं. आणि विद्या मंदिरामध्ये सत्य तोची धर्म, असत्यची कर्म, सत्य तो धराव जीवासी आणि लाथ मारा असत्याशी हे शिकवलं जातं. आणि म्हणून असं सत्य बाल मनामध्ये रुजू करण्यासाठी, सत्याचं बीजारोपण करण्यासाठी ज्या माऊलीनं व्रत धारण केलेलं आहे, शासनानं तिला परवानगी दिलेली आहे, अशी ज्ञान माऊली सौभाग्यवती सुरेखाताई रमेशराव बावगे यांच्याकडून, ती माझी विद्यार्थिनी असल्यामुळे माझ्याही गुरूचं काहीतरी योगदान आपल्या संकल्पपूर्तीसाठी लाभावं या उद्देशानं माऊली हाक मारलेली आहे. आणि तिचे जन्मदाते माझ्यासोबत आलेले आहेत.
आदरणीय पूजनीय आमच्या औरत नगरीचे एक नामवंत व्यापारी आडत मार्केटमध्ये ज्यांनी सुंदर असा व्यापार आतापर्यंतच्या आपल्या आयुष्याच्या साधनानं करताय त्याला व्यवहार म्हणतात. ज्याचा व्यवहार सुरळीत असतो त्याचीच लौकिकता मुखात येत असते करतात. असे आदरणीय हरिभक्त परायण करोळी अप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत दोन गायिका माऊल्या पण सोबत आलेल्या आहेत भजनाचा छंद असल्यामुळे. आणि भावी परिवाराच्या हाकेमुळे आणि तुमच्या सर्वांच्या संमतीमुळे सर्वांच्या दर्शनाचा लाभ मिळाला. आणि हा अखंड हरिनाम सप्ताहातील 19व्या वर्षातील 7व्या दिवशीची कीर्तन सेवा तुम्ही माझ्यावर सोपवलात. मायबाप नियमावली आहे या धर्म कार्यामध्ये. पहिला दिवस भगवंताच्या रूपाचं गोड गुणगान, दुसरा दिवस भगवंताच्या नामाचं गोड चिंतन, नंतर मध्ये उपदेशपर अभंग घेता येतात, भक्तीपर अभंग घेता येतात, संतपर अभंग घेता येतात. आणि दंडक असा आहे शेवटच्या दिवशीचा अभंग हा निश्चितपणे मागणी करत घेतला पाहिजे असा नियम आहे बरं का. नामा म्हणे केशी राजान केला नेम चालवी. संतांनी आपण दिलेली परंपरा नाव आपण आणि म्हणून सेवेसाठी घेतलेला मागणी पर अभंग आहे. अभंग 4 करण्याचा जगद्गुरु जगतमाते जगतमान्य वारकरी संप्रदायाचे हृदय सम्राट देहू निवासी संत मालिकेमध्ये त्यांनी कळस गाठलेला आहे. आणि पंचम वेद निर्माण केलेले आतापर्यंत आपल्याला 4 वेद माहित होते, पण पंचम वेदाचे निर्माती म्हणून ज्यांची लौकिकता वाढलेली असे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मुखारविंदातून आकाराला आलेली सुंदर अशी ही अभंग रचना आहे, अभंगवाणी. 4 जन्माची 4 पुरुषार्थ साधायला लागणारी धर्म अर्थ काम मोक्ष मागायला प्रबळ अशी भक्ती तुमची आमची वाढवलेली. 6 दिवसाच्या भक्ती रंगात आपण रमून गेल्यानंतर आपली अवस्था अशी होती मायबाप. रंगे रंगी रे श्रीरंगे काय भगवासी पतंगे शरीर दायाचं ठेवणे धरिशी अभिलाष धनी. संत उक्तीतून आपल्याला प्रेरणा मिळत असते. अरे नुसतं देहावर महत्व गणून देहावर प्रेम करून मिळालेला जन्म वायाला घालवण्यापेक्षा श्रीरंगाच्या रंगात रंगून जाऊ. अभंग भाग सुंदर आहे. मागणी पर अभंग आहे. न मागता मिळालेला जन्म आहे, पण न करता वायाला जाऊ नये ही आंतरिक तळमळ संत महात्म्यांचे जगद्गुरु तुकोबार यांनी तुमच्या आमच्या जीवनाच्या सुंदरतेसाठी, तुमच्या आमच्या जीवनाच्या समृद्धीसाठी, तुमच्या आमच्या जीवनाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी सुंदर अशी रचना केलेली आहे. जन्म मिळाला पण इथं कळाला तर पुढच्या जन्माचं प्रयोजन आपल्याला भगवंताला मांडता येतं, भगवंतापुढे मांडता येतं. कारण भक्ती रंगात रंगून गेल्यामुळे 6 दिवस रंगल्यामुळे 7व्या दिवशीचं विशेष महत्व आहे. माणसाच्या अंगी, प्रत्येकाच्या अंगी 6 विकार भरलेले, 6 दुर्गुण भरलेले, 6 शत्रू मोडलेले आणि ते बाहेर काढून टाकण्यासाठी 6 दिवसाची साधना सप्ताहाच्या निमित्तानं करणं अगत्याचं आहे. ती तुम्ही साधलेली आहे आणि ही परंपरा संत महात्म्यांनी आखून दिलेली. ते शरीविकार घालवण्यासाठी 6 दिवस जर आपण म्हणून भावी भक्ती रंगात रंगून गेलं, भगवंताला शरण गेलं, ते आपल्यामध्ये भगवंताचे 6 गुण आपोआप प्रवेश करतात. मायबापू हा नैसर्गिक प्रवाह. यश श्री अवधारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे भगवंताचे 6 गुण आहे. आणि म्हणून षडगुण ऐश्वर्य संपन्नता आपल्याला प्राप्त व्हावी आणि तुमच्या आमच्यामध्ये कळत न कळत घडलेला जो द्वैत भाव आहे, जो षडविकार आहे, तो षडविकार नाहीसा व्हावा. षड रिपुशी नाही खारा आणि द्वैत गेले देशांतरा. म्हणून सेवेसाठी घेतलेला अभंग आहे मायबाप. जन्म मिळाला या 6 दिवसाच्या भक्तीनं कळाला तर आपल्याला मागण्याचा अधिकार प्राप्त होतो.
जगद्गुरु तुकोबारायांना मागण्याचा अधिकार प्राप्त झाला, तसं तुम्हाला आम्हाला मागण्याचा अधिकार प्राप्त व्हावा. या जन्मात जरी नाही साधता आलं, या जन्मात जरी साधन नाही करता आलं, तर पुढच्या जन्मात तरी आपण साधक म्हणावं, साधना करावी आणि साध्यापर्यंत पोहोचावं. भगवंताच्या ऋणातून मुक्त व्हावं, कृतज्ञता भगवंताला प्रदान करावी. याच्यासाठी सुंदर असा अभंग गावा. अभंगाचा आरंभ असा, हरिदासाची घरी पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शरणम. ही प्रत्येकाच्या वाटणं आहे बरं का. पुन्हा पुन्हा जन्मावं, पुन्हा पुन्हा मरावं, पुन्हा पुन्हा जन्मावं, पुन्हा पुन्हा मरावं. हे कुठपर्यंत? 84 लक्ष योनी फिरावं. म्हणून संत महात्म्यांना कळलं आणि तुम्हाला आम्हाला कळावं म्हणून सुंदर अशी रचना केलेली आहे. जन्म मागितला, अभंगाचा ओघवता अर्थ सांगतो. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. काय मागितलं तुकोबा आहे? मज म्हणजे प्रत्येकासाठी संबोधन आहे बरं का, फक्त एकट्यासाठी मागितलं नाहीये. प्रत्येकाच्या ठिकाणी माझेपणा आहे आणि म्हणून प्रत्येकाला संबोधून म्हटलेलं आहे मज उपजवा जन्मांतरी. पुढचा जन्म जेव्हा मिळणार आहे, जन्मानंतर जन्म जेव्हा मिळणार आहे, जन्मानंतर जेव्हा जन्म मिळणार आहे, तेव्हा कुठे मिळावा? देवा मला जन्म द्या, तो द्या. सरकम आहे पुढे थोडं हरिदासाच्याच घरी द्या. आता हरिदासाच्या म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असं नाही, भगवंताची सेवा जन्मापासून मरेपर्यंत त्यांच्या जीवनात घडत असते. त्यांना हरिदास म्हटले. हरीचे दास, हरीची या दासा हरी दाही दिशा भावे तैसा तैसा हरी एक. आयुष्यामध्ये फक्त एक करण्यासाठी जी साधना त्यांच्या जीवनामध्ये घडलेली आहे, अशा हरीच्या दासाच्या घरी माझा जन्म व्हावा, मला जन्म मिळावा. देवा तुम्ही मला अशा घरी जन्म द्यावा. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. म्हणशी काही मागा. देवा मागण्याचा अधिकार प्राप्त झाल्याची पात्रता आमच्या ताल्यामुळे आम्हाला मागण्याचा अधिकार तुम्ही प्राप्त करून दिला. मागण्याची आज पाही मुखाकडे चिंतिली रोकडे म्हणून म्हणताय, म्हणून मागण्याचा अधिकार दिलात म्हणून म्हणशी काही मागा. काय मागायचे? तुम्ही आम्ही काय मागतो? संत महात्मे काय मागतात? पांडुरंगाला प्रार्थना केली, कारण तो दाता आहे जगाचा, ब्रह्मांड नायका विश्वजनाच्या पालका, तुझे रूप माझे म्हणी राहो नाम जपो म्हणे. काय मागावं? त्या ब्रह्मांड नायकाला मागावं काय? एवढी सुंदर वाणी दिली आहे. या वाणीने फक्त जप केला पाहिजे, या वाणीने फक्त भगवंताला मागितलं पाहिजे. तर मागण्याचा अधिकार दिलाय तर देवा दुसरं तिसरं काही नको. फार सोपं मागणं मागितलं बरं का. म्हणशी काही मागा हेच देवा पांडुरंगा. काय ते म्हटलं? काय ते म्हटलं बाबा? एकच एक सांगितलं. जे सुरुवातीच्या ओळीमध्ये आहे, अभंग रचनेमध्ये आहे, हरिदासाच्याच घरी जन्म दे तुला द्यायचं झालं तर. दुसरं काही नको. आणि याच्या पुढचं द्यायचं असेल तर हरिदास म्हणजेच संत बरं का. संतांचा अवतार तुमच्या आमच्या कल्याणासाठी झालेला आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कस्तुरी परोपकारासाठी, देह कस्तवण्यासाठी, चंदनासारखं भिजवण्यासाठी संतांना उपमा आहे बाबा. चंदनी घोडाचा मंत्र हिजनी हिजनी पुढे उपायाला घरी मंदाची लेणी झिज केशरी दयाची तप्त जीवाला होती.
आत उमले भावना शांत शीतल एकदा एका शब्दातून एवढा अर्थ तुमच्या जीवनाला मिळतो. पण तो शब्द कळला तर, त्या शब्दातला अर्थ कळला तर, त्या शब्दातला भक्ती रस आपल्याला चाखायला मिळाला तर. चंद्राचं कामच ते झिजावं झिजावं, कणा कणानं मोकळं व्हावं, सुगंध द्यावं, आणि जिथं जिथं हा जन्माला आलेला मनुष्य जीव आहे तो कपाळावर तिळा लावून फिरावं, तिथं त्याच्या जीवनाचा सुगंध दरवळावा. आपला दरवळावा असं नाही बरं का चंद्राचा उद्देश. म्हणून संता लोटांगणी दुसरं एक झालं तर अशा साधकांच्या, अशा हरिदासांच्या, अशा संत महात्म्यांच्या पायावर लोटांगण घालण्याचं भाग्य जीवनात मिळावं. संता लोटांगणी, कोणालाही लाज वाटू नये संतांच्या पायावर मस्तक ठेवण्यासाठी. संतांच्या चरणाची धूळ माती लावण्यासाठी कोणालाही लाज वाटू नये. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज, एवढं महात्म्य संतांचं आहे. आणि म्हणून संत लोटांगणी जाता लाज नको म्हणी. संत दसरे दृष्टी समोर आले, नजरेसमोर आले की लोटांगण घालण्याची नम्र भावना आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. देवा द्यायचंच असेल तर हे दे. आणि शेवटच्या चरणात मागितलं, तुका म्हणे अंगी तुकोबारायाने. एवढा सुंदर नैवेद्य दिलाय ना. आता याच्या बरोबर तुला द्यायचंच आहे, मागण्याचा अधिकार प्राप्त करून दिलेस, मागायला लावला तर द्यायचंच आहे. तर या अंगी, या जीवनात, या शरीरात शक्ती दे. कोणती शक्ती दे? एकच एक शक्ती दे. आयुष्यभर देहात प्राण असेपर्यंत क्षणही न गमावता भगवंताच्या नामचिंतनामध्ये नाचावं. शक्ती देई नाचे रंगी. बर का मागा, म्हणसी काही मागा हेच गेला पांडुरंगा. विठ्ठल भक्तीच्या रंगाशिवाय शक्ती येत नाही बरं का बाबा. म्हणून भक्ती कोणाकडून मागितली? जगद्गुरु तुकोबारायांनी एवढी सुंदर रचना जरी करून तुम्हाला मला दिली, जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगी भक्ती संचरण्यासाठी एकमेव भगवंत शोधला. तोही भगवंताचा दासच आहे बरं का. प्रभू रामचंद्राचा दास्य भक्तीचा मानकरी हनुमंतराय. हनुमंतरायाला भक्तीची वाट विचारली. शरण शरण हनुमंता.
काय सुंदर गायन. आळविण्या सारदेला शब्दरंग हा येऊ दे. सूर येती पाहुणी या सूरगंगा वाहते. साधन बरं काही माळोनी शब्दात गीते अर्पितो या भावना. अंतरीचे सूर सारे झिलिती समेत. दी मधला ज्ञान माते आज विना वाजू विण्याला एवढं महत्व काय सप्तामध्ये बाबा. देई बदला ज्ञान माते आज विना वाजू दे. मागणी परा बोलणे म्हणून सांगायला बरोबर काय का. सूर येती भावनिया सूरगंगा वाहू दे. सूरगंगा वाहिल्याशिवाय कीर्तनामध्ये रंग भरत नाही. आणि म्हणून गायक महात्मे गाण गंधर्व यांनी साधना केलेली आहे. आणि साथ देण्याची उदारता ज्यांनी हृदयामध्ये बाळगलेली आहे. सगळ्यांना थांबणं होत नाही बाबा. आहेत गायक भरपूर गायक नाही तसं नसतं असतात. पण भक्ती रुजू करण्याचं भाग्य त्यांना लाभत नसतं. कारण 2-2.5 तासच्या ठिकाणी थांबावं लागतं. साधना करावी लागते. साधनेचं बळ अंगी आणावं लागतं. अंगी शक्ती बांधल्याशिवाय रंगी रंगून जाता येत नाही हा नियम आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी शेवटच्या चरणामध्ये देवाला मागणं मागितलं. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचून रंगी. तेव्हा नाचे रंगी. मागणं कळावर का बाबा. मागतात लोक. काय मागतात. घर भरून धान्य व्हावं. घर भरून लेकरं बाळ असावेत.
मागणं कळत नसल्यामुळे एकच मागता मागता आपलं आयुष्य संपून जातं. आणि संत महात्म्याने युक्ती जी सांगितली जगाला ओरडून, ती युक्ती जशीच्या तशी राहून जाते. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पत्नी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला ना, पण लक्षात येत नाही बाबा प्रत्येकाच्या ती तिथल्या तिथं राहून जात. वाढावे संता नाही व्हावे धन धान्य, आणि याच मागणीमध्ये आपण संपून जातो. मागता मागता मागणी कधी पूर्ण होत नाही, ती अपूर्णच राहते. आपणच संपतो पण मागणं संपत नाही. म्हणून अपेक्षित आहे किमान 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये 7व्या दिवशी तरी आपल्याला मागणं करावं. न मागता मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी काय मागावं परमेश्वराला एवढं कळावं. काळ्या कुळकुळीत रंगाची दिघणन मागायला गेली परमेश्वराकडे. कोळशाचे भाऊ 3 मित्र होते, पण रंग मात्र सारखाच. समानता ओतप्रत परमेश्वरानं भरलेली होती, रंगात सौंदर्यात पुरेपूर. आणि ते मित्र झाले होते. गेले मागायला, साधना चालू केली. मागावं कोणाला? मागायचं तर मागावं कोणाला हे कळलं पाहिजे ना. ज्याला मागावं तो देणारा असला पाहिजे ना. देणारा असेल तर मागणं आपल्याला पूर्ण होईल, आणि देणारच नसेल, उघड्यापाशी नागडं लिहिलं आणि रात्रभर हिवानं पेलं थंडीच्या दिवसामध्ये, त्याला मरायचीच पडी येते. मागणं कोणाला मागावं हे कळल्यानंतर आपलं मागणं सार्थकी लागणार आहे, मागणं पूर्ण होणार आहे. आता सगळ्यात भोळा देव या पृथ्वी तलावरचा, मागितल्याबरोबर कोणी काही न मागायला, मागितल्याबरोबर देणार भगवान शंकर सगळ्यांना माहित आहे. सर्व देवाचा देव मानला गेलेला आहे, आद्य देव आहे बरं का. गणरायाला जन्म देणारा देव आहे. मागायला गेली, साधना केली, भोळे शंकराला वेळ लागत नाही. आले, बाबा रे मी तुमच्यावर प्रसन्न नाही, मागा काय मागायचं. पहिल्यानं मागणं मागितलं, देवा न मागता एवढा सुंदर जन्म मिळाला, माणसाचा 84 लक्ष एवढी फिरता फिरता अवचित प्राप्त झालेला हा मनुष्य जन्म आहे. इतर लोकांकडे बघितलं की कीव येते. रंग काळा दिला तर दिला, पण सौंदर्य सुद्धा नाही. तेव्हा रंग गोरा व्हावा की माझ्यापेक्षा गोर कुणीच नसावं, एवढा गोरा व्हावा आणि एवढी सुंदरता बाळावी, एवढंच वरदान तुझ्याकडे मागणार आहे. मागितलं पहिल्यानं, भगवान शंकर तथास्तु म्हणाले. पहिल्याचं मागणं संपलं माझ्या, दुसऱ्याचा नंबर लागला, दुसरा गेला मागायला. तेव्हा आता मागण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे, देणारा तुम्ही भेटलाय. तेव्हा माझी प्रार्थना आहे, तुम्ही देणारच असाल तर त्याच्यापेक्षा दुप्पट गोरेपणा आणि त्याच्यापेक्षा दुप्पट सौंदर्य मला प्राप्त व्हावं. याच्यातच आपलं आयुष्य चालले बरं का मला. एकमेकाची चढावड करण्यामध्ये, स्पर्धा करण्यामध्ये आपण दुःखी व्हायला लागलो ते दुसऱ्याकडे पाहता पाहता. तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख वाटायला यायचं कारणच ते झालेलं आहे. दुसऱ्याकडे पाहतो, दुसऱ्याचं सुख बघितल्याबरोबर आपल्याला त्याही पेक्षा अधिक सुखाची अपेक्षा वाढते, आणि जिथं जिथं अपेक्षा वाढत असते तिथं तिथं दुःख वाढत्या रूपाने वाटायला येत असतं. त्याच्यापेक्षा दुप्पट गोरेपणा आणि दुप्पट सुंदरता मला मिळावी. तथास्तु बुद्ध देवाला. तिसऱ्यानं काय मागावं?
तिसरं म्हटलं तर आपल्याला मागणी शिल्लक राहिली नाहीये. मागावं काय? हे माझ्या अगोदर व्यक्ती मागून बसले आणि मला काय मागावं हे सूचना असं झालेलं आहे, मला जागाच ठेवली नाही. तर आता मागावं काय? देवा या दोघांनाही माझ्यासारखंच करा. विठ्ठल विठ्ठल काय उपयोग झाला माझ्या बाप्पा मागण्याचा? मागण्याची संधी मिळाली पण मागणं कळलं नाहीये. तसं आयुष्याचं साधन सापडलं आपल्याला, सुंदर जन्म मिळाला, पण मागणं कळलं नाहीये. आणि मागणं कळलं नसल्यामुळे आपल्याला मिळालं नाही. प्रसाद खायचा, प्रसाद खाण्यासाठी आपण येतो. तर माय बाप एक आपल्याला पत्ते पाडावा लागेल. प्रसाद खायचा तर चव पाहायची नसते, आणि जिथं चव घेऊन आपण खायचा प्रयत्न करतो तो प्रसाद नसतो. म्हणून प्रसाद खायचा असेल तर चव पाहायची नसते. आपण प्रसाद खाण्यासाठी आलेलो. म्हणून प्रसाद म्हणून आपण स्वीकारला की ते आपोआप एवढी चव देतं, एवढी चव देतं. मी अप्पाजी आता प्रसाद घ्यायला बसलो, अवर्णनीय चव त्या प्रसादाची आमच्या जिभेला जाणवली. का? आम्ही प्रसाद म्हणून सेवन करतो. काही घ्या तुम्ही, आपला भाव शुद्ध ठेवून जर तुम्ही स्वीकार करा तर त्यातले दोष तुमच्या अनुभवाला कधीच येणार नाही. नका पाहू गुणदोष. समत्व भाव जर आपल्या ठिकाणी आणायचा असेल, आपला भाव पवित्र करायचा असेल, एकात्म भाव आपल्यामध्ये निर्माण करायचा असेल, तर जे असेल ते आणि एकच जगाच्या पाठीवरच हा सिद्धांत संत महात्म्यांनी मांडलेला आहे. मला म्हणून चावून खाल्ल्याशिवाय चव कळत नाही बर का, आणि अनुभवल्याशिवाय मिळत नाही. चांगला विचार एकमेकाबद्दल केल्याशिवाय विचार जुळत नाही. एकानं चांगला विचार करावा आणि एकानं वाईट विचार करावा. आयुष्यभर जरी मैत्री करण्याचा प्रयत्न केला तर मैत्री जुळणार. शत्रु मित्र जाणोनी सावधान सर्वदा, आपुल्या श्रमे करू प्रसन्न देवी अन्नदा. ही सूत्र आहे. शत्रूलाही मित्र करायचं असेल तर शत्रुत्व बाजूला सारखं पाहिजे. शत्रू शत्रू राहत नाही, तो शत्रू मित्र होतो. म्हणून शत्रूला शत्रू समजला की शत्रू त्यापेक्षा अधिक वाटतो. बरं का, शत्रुत्व अधिक वाटतं. म्हणजे आपल्या विषयीचा दुजा भाव, आपल्या विषयीचा द्वेष अधिक वाढीस लागतो. म्हणून शत्रू मित्र जाणोनी सावधान सर्वदा. कोणी आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल तर आपण त्याच्याबद्दल वाईट विचार कधी करायचा नाही. आपण परमेश्वराला मागायचं, माझ्याबद्दल त्याच्यामध्ये वाईट विचार करा तरी परमेश्वरा, भगवंता, गणराया, माझ्यामध्ये वाईट विचार करू. आपण आपल्या मतीला, आपण आपल्या विवेकाला, आपण आपल्या विचाराला, आपण आपल्या शब्दाला, आपण आपल्या अक्षराला जर सांभाळून वागतो तर इतरांची काही पाठ नाही. आपल्याबद्दल वाईट करायची, वाईट विचारायची, वाईट बोलायची. म्हणून हे जुळलं पाहिजे. मागणं कळावं. परमेश्वरानं आपल्याला मागण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. भक्तीच्या अंगानं, भक्तीच्या मार्गाने जगणारा एक सुज्ञ भगवंताला मागायला गेला.
संसारी स्वतः वाटतात तुमच्या आमच्यासारखा संत महात्मे संसारीच होते. प्रपंच रचना अवघी भोवण जगिली अडता पाटे ज्वाळी देहबुद्धी हविली वैराग्याची निष्ठा प्रगटपणी दाखविली अहंता ममता दौडून निज शांती महिली आणि जय जयकाराला प्राप्त झाली. जय जया जय सद्गुरु स्वामी तुकया दाता तारक तू सर्वांचा दिवलग सोयरा. आज जगाची सोय जाणारा दिवलग सोयरा जगतगुरु म्हणून संबोधलं जाणारा तुकोबार आहे. संसारी होती मायबाप बर का. 2 बायकांचा विस्तार होता पण प्रपंचाचा अनुभव घेतला. प्रपंचात आपण कितीही खटाटोप केली सायास केला आयुष्य घावलवलं तरी सुखप्राप्ती नाहीये. दुःखच वाटायला येत आहे. तेव्हा प्रपंचाची रचना जाणून घेतली. प्रपंच रचना अवघी भोग त्यागी आणि जाणल्याशिवाय माय बाप जाणून नेनाते करी माझे दश इंद्रियाचा राजा मन आहे. मनाला जसं वळण लावला तशा पद्धतीने आपली इंद्रिय कार्यरत राहतात, कार्य करतात. इंद्रियाचा नियंत्रक मन आहे. म्हणून जोपर्यंत मनाला शांत करत नाही तोपर्यंत आपल्यातलं नेमकं पण नष्ट होत नाही, आपल्यातलं अज्ञान संपत नाही.
आपल्यापर्यंत पण नाहीस करण्यासाठी, अज्ञान नाहीस करण्यासाठी सप्ताहाच्या नियोजनामध्ये आद्यस्थान कोणाला दिलेलं आहे? सप्ताह म्हटलं की अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. संत ज्ञानेश्वर माऊलींनी भगवंताचे बोल ज्याच्यामध्ये टिपून ठेवलेले आहेत. एवढी बंडखोरी केली ज्ञानेश्वर माऊलींनी. संस्कृत भाषेच्या गुहे दडून बसलेलं निखळ अध्यात्म प्राकृतात आणलं. ही बंडखोरी आहे बरं का. कोणासाठी? तुमच्या आमच्या भवितव्यासाठी, तुमच्या आमच्या भल्यासाठी, तुमच्या आमच्या कल्याणासाठी. संस्कृत भाषेतलं महान ग्रंथ भगवद्गीता कळत नव्हती आणि म्हणून ती प्राकृतात आणली, साध्या सोप्या पद्धतीने लिहिली, ती बंडखोरी केली आणि तुम्हाला आम्हाला सन्मानानं पारायण करण्याचं भाग्य लाभलं पाहिजे. मग अधिष्ठानावर विराजमान होतात व्यासपीठ अधिकारी. ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचनासाठी वाचण्याचं परम भाग्य पामराला कधीच लाभत नाही, अभाग्याला कधीच लाभत नाहीये. कारण ती अमृतवाणी आहे, मानवी जीवनाचं शुद्ध बीजारोपण आहे. ज्ञानेश्वर माऊलीच्या मुखारविंदातून आकाराला आलेली एक शब्द रचना. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताती ही पहिला जिंके ऐशी अक्षरे रसिके कळे. प्रतिज्ञापूर्वक ज्यांनी रचना केली त्या अक्षरामध्ये भरलेला रस आपल्या वाचनातून जर आपल्याला प्रकट करायचा असेल तर ज्ञानेश्वरी वाचावीच लागते. आणि वाचत असताना त्या ज्ञानेश्वरीच्या वाचनामध्ये आपला भाव जळवावाच लागतो. भाव धरून या वाचे कृपा करी हरी. ताबडतोब भगवंताची कृपा होते. कृपा अशी होते बाबा समुखे आपण बोले तो विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनशी एवढ्यासाठी सांगितलं. आज संकट चतुर्थीचा दिवस आहे. भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली ती संकट तीर्थन करण्यासाठी. अर्जुना संकट पडता गड भारी गीता सांगितली हरी कुरुक्षत्री. आता कुरुक्षेत्र म्हटलं की बाबा आपण तिथल्या कुरुक्षेत्रावर जातो, कौरव पांडवाकडे जातो. अहो इथले कौरव पांडव शोधा ना, इथलं कुरुक्षेत्र शोधा. आणि जोपर्यंत हे कुरुक्षेत्र इथले कौरव पांडव आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपण युद्ध जिंकत नाही जीवनाचं. आहे जीवित युद्ध विश्वासमारी मोठे सदा चालले. धीरे धीरे त्यात घडवून जगती नाव गाजवाचा करे. काय सांगितलं संत महात्म्यांनी? एका उक्तीमध्ये एवढा अर्थ भरलेला आहे. अहो युद्ध त्या समरांगणावरचं, त्या युद्धभूमीवरचं, त्या कुरुक्षेत्रावरचं लक्षात घेऊन चालत नाहीये. आपण बसल्या ठिकाणी अर्जुन व्हावं, पंढरीच्या पांडुरंगाला भगवान श्रीकृष्ण समजावं आणि बसल्या ठिकाणी एक प्रश्न जेव्हा आपल्याला भेडसावत असतो तेव्हा त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी, उत्तर देण्यासाठी कल्याणदायक परिसावी उत्तरे पहा सारासार विचारोनी. सारासार विचार करून आपल्या जीवनाची कल्याणदायक उत्तरे शोधण्यासाठी आपण भगवंताची वाणी ऐकण्यासाठी आतुर व्हावं, भगवंताची वाणी वाचण्यासाठी आतुर व्हावं. ज्ञानेश्वरी एवढ्यासाठी वाचायचं असते माझ्या. मग आपल्या जीवनातलं युद्ध संपत आहे. जीवित युद्ध जन्मापासून मरेपर्यंत आपल्याला लढावं लागतं. एका संकटाला तोंड द्यावं लागतं, संकटाचं निरसन करावं लागतं. यालाच युद्ध म्हणायचं आणि यालाच जिंकणे म्हणायचं. संकट बाजूला सारलं, भगवंताचं नामचिंतन केलं, चित्ताला चिंतनाची जोड दिली, मनाला संकल्पाची जोड दिली, बुद्धीला निर्णयाची जोड दिली. सद विवेक बुद्धी. बुद्धी तुझं काम एवढंच आहे, फक्त सत्य आणि सत्यच स्वीकारायचं, दुसरं स्वीकारायचं नाही. असं म्हणून जर आपण आपल्या मनाला बुद्धीला लावलं, चित्ताला लावलं तर माझ्या बाप चित्त राहत नाही. चित्त ते चैतन्य होत. चैतन्य म्हणजे कोण? चैतन्य म्हणजे तो पंढरीचा पांडुरंग. आणि म्हणून
त्या चैतन्य प्रभूला संत महात्म्यांनी अनुभवलं, जाणलं, जाणून घेणं ते करी माझे म्हण, तुझी प्रेम कोण देऊन या. जोपर्यंत भगवंताबद्दलचं प्रेम आपल्या हृदयामध्ये होत नाही, प्रेम निर्माण होत नाही, तोपर्यंत भगवंत आपला करता येत नाहीये. आणि जोपर्यंत भगवंत आपला होत नाही, तर पंढरीचा पांडुरंग होत नाही, तोपर्यंत आपलं मागणं आपल्याला मिळत नाही. बरं का, मागितल्याशिवाय मिळत नाही, चावून खाल्ल्याशिवाय गिळत नाही, आणि ऐकल्याशिवाय कळत नाही. विठाला मग मी व्यवहारी असेन वर्तक, जेवी गळा आत पद्मपत्र. व्यवहार सुरळीत पाहतो मी दररोज या पवनांच्या व्यवहाराची कोण सांगत असताना तुम्हाला आपला व्यवहार सरळ मार्गी पार पडण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी, बर का, यश हा पहिला गुण आहे भगवंताचा. आपण काय करावं लागतं, जाणतेपणानं जगावं लागतं, जाणतेपणानं. नाहीतर मग जीवनामध्ये काय येतं, यशाम न विद्याम तपव न दानम ज्ञानम न धीरम, दुसरं काहीच येत नाही. यशाम न विद्याम तपव न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म. 8 गोष्टी पाठला पूर्ण आपल्याकडं. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये 4 गोष्टी लक्षात ठेवा. शिलेन शोभती रूपम, क्षमेन शोभती बलम, विनयन तथा ज्ञानम, दानम न शोभती धनम. 4 गोष्टी प्रत्येकाकडे असल्या पाहिजे. परमेश्वरानं सौंदर्य कसरत दिले याचं विशेष महत्व नाही. सौंदर्याला महत्व नाही माझा बापू. तुमच्या आमच्या आचार शुद्धतेला, तुमच्या आमच्या वागण्याला, तुमच्या आमच्या बोलण्याला, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वेदाचे सुंदर करू नये. म्हणून शिलेन शोभती रूपम, सौंदर्य खूप आहे, आणि वागणं जर बघत असेल तर त्या सौंदर्याला महत्व येणार. शिलेन शोभती रूपम, क्षमयान शोभती बलम, खूप ताकद कमवलेली आहे. काका खोबरं
काजू बदाम खूप खाल्ले, काम काहीच केलं नाही, लोका काढले, व्यायाम केले, शरीर मजबूत बनवले आणि दुसऱ्याला पीडा द्यायला लागले. उपयोग होईल त्या शक्तीचा, त्या बळाचा, त्या ताकदीचा नाही म्हणला. क्षमया शोभती बलम, त्याच्या ठिकाणी क्षमा हा गुण असेल तर त्या बळाला, त्या बलवानाला किंमत आहे. विनयन तथा ज्ञान, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपलब्ध केलं. आणि नम्रता नाही, आदरभाव नाही, नमून बोलायचं नाही, बाहेर पडलेला शब्द उद्धटपणाचा, सहज बोलींचं गेली, असं जर बोलणं असेल तर कितीही अभ्यास केला, कितीही ज्ञान कमवला, कितीही मोठेपण मिळवला, अर्थ नाही माझा. 3 गोष्टी करायला. श्रीन शोभती लक्ष्मण शोभती बलम, विनयन तथा ज्ञानम, दानम न शोभती धनम. नका बोटानं रात्रंदिवस कमवा, काळाचं काम करा, कमवा, पण कमवलेल्या धनातला किमान 10वा हिस्सा, 10वा हिस्सा दानासाठी येतो. कमवा प्रामाणिकपणा, जोडोनी या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे, ही कमाई खरी आहे. कमवलेलं दानात रूपांतर झालं, किमान 10% तरी तर उपयोगाच्या माय बापाला जाणून नेणं म्हणतात. जाणून येणं ते कधी माझी माणसाची प्रेम आपण देऊया. म्हणून मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. अशा सद्गुणानं आपण जर जगायला लागलो तर मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. तेव्हा दुसऱ्या चरणाची सुंदर रचना केली. मनसी काही मागा
सुज्ञपणानं मागणं करतात. एकाला मागणं मागितलं होतं, देवा म्हणतोस म्हणून मागतो, म्हणशी काही मागा. साधना केली, भगवान प्रसन्न झाले. ते माग म्हटलं, तथास्तु म्हटल्याबरोबर तो आनंदी झाला. समोर आई बसली होती, वडील बसले होते, पत्नी बसली होती. म्हटलं आपला देव देण्याला तयार आहे, आपण घ्यायला तत्पर झालं पाहिजे, तयार झालं पाहिजे. वडिलांना विचारला, बाबा देव द्यायला तयार आहे, काय मागू? वडिलांनी ठोकून सांगितलं, माग 5 किलो सोनं. आईला विचारलं, आई म्हटली, बाबा रे मी सांगण्यासारखं नाहीये, परमेश्वरानं मला जन्माचं आंधळ करून ठेवलेलं आहे आणि मला उघड्या डोळ्यानं सुंदर सुंदर जग आणि उघड्या डोळ्यानं माझा संसार करायचा. पत्नीला विचारलं, लग्नाला 10 वर्ष झाली होती, खुश पवित्र झाली नव्हती. पत्नीने सांगितलं, काय मागता? आणि मी काय सांगायचं तुम्हाला? सगळं भरपूर दिलं परमेश्वरानं, जे हवं ते दिलं नाहीये तेवढं माग. तिघांच्या मागण्या 3 झाल्या. मागण्याचा अधिकार परमेश्वराकडून फक्त एका मागणीचा आहे. कळलं तर मागणं सफल आहे, आणि नाही कळलं तर मागणं असफल आहे. विचार केला, देवानं एकच मागणं आपल्याला पूर्ण करणार आहे, एकच मागणं मागायचं देवाकडं. तिघांच्या 3 मागण्या झालेल्या, आपली तर अजून शिल्लक राहिली. सारासार विचार केला, सारासार विचार केल्यावर म्हणा शोधिता शोधिता शोधत आहे, म्हणा बोधिता बोधिता बोधत आहे. हा प्रभाव आहे का नाही? सगळे मनाला शोध घ्यायला लागले की शोध लागतो, मनानं बोध घ्यायचं ठरवलं की बोध होतोच. कीर्तनाला यायचं म्हटलं की घरात बसू शकत नाही माणूस. सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, कीर्तन में वही आते हैं जिन्हें भगवान गणराज बोलाते हैं. सगळे येऊ शकत नाहीत, त्याला भाग्य लागतं. अभाग्याला परमार्थ रुचत नाही, परमार्थाकडे येऊ देत नाहीये, त्याला भाग्य लागत असतं. स्वप्न बसल्या ठिकाणी सगळे रंगवतात, मला की जायचं होतं म्हणतात ना, झोपल्या ठिकाणी म्हणतात मला पण जायचं होतं. सारासार विचार केला आणि एकच एक मागणं मागितलं, देवा तुम्ही देणार आहात तर माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यात नातवाला पाहायचं. काय मागणं मागितलं बाबा? देवा तुम्ही देणार आहात तर माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यात नातवाला पाहायचं आहे. देव तथास्तु म्हटले, मागणं पूर्ण झालं. माय बाप मनसी काही मागा घ्यायची नाही का? काय काय मागितलं एका मागणीमध्ये? कुटुंबाचं पूर्ण मनोरथ पूर्ण केलं. आईला दृष्टी नव्हती, आतापर्यंत आईशी आंधळेपणात गेलं होतं. सुंदर रूपानं नटलेलं जग पाहण्याचं परम भाग्य आईला लाभलं. एका मागण्यातून पुत्र देई ऐसा उंटा, त्याचा 3 लोकी. कोण मागितलं होतं? माय बाप कंटाळीने मागितलं होतं देवाला. गोलोबा वारीला जायचे,
8 पिढ्यापासूनचं बळ होतं भक्तीचं तुकोबारायांच्या जीवनामध्ये. गोलोबादाईचे सहज मनात आलं, खूप पवित्र नव्हती, कणकाईला वाटलं आपणही जावं, पण गोलोबाला जगद्गुरु तुकोबारायांच्या वडिलांना शंका आली. म्हटलं हिनं देवाकडे गेली की नक्कीच मागते, कारण संसाराची ओढ माऊल्यांना जेवढी असते तेवढी पुरुषाला नसते. बरं आता संसारातलं उन्नतीने देवापुढे मांडणार आणि मागणं अट घातली, तुला यायचंय ना, काही मागत नसशील तरी ये, कारण मागणं हे आम्हाला उचित नाहीये. आमच्या वडिलाची परंपरा मागत आहे, मागणी हे आम्हाला वडिलाची रीत जाणत असतो. पण मागण्याचा अधिकार प्राप्त झाला. माझ्या वडिलाची उपवास पाळणे राखीला धर्मटा केला भोगवटा आम्हाला वंश परंपरा असं मी अंकित तुका मोकली त्या लाज कोण. वेळ संपत आलेला आहे. तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा यांनी सांगितलं,
कैला संकल्प केला संत रोटांगणी जाता लाज नको. तुकोबारायांनी सांगितलं वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलीत लाज नको. आज बाळगायचीच नाहीये, पंढरीला जायचं पती परमेश्वर नको म्हणतात, मागायचं नाही ठरवून गेली होती. पण योग असा काय बापू आले देवाजीच्या मनात येते कोणाचे बोललो आणि दर्शन घेतले परत निघाले. कणकाई मातेने दर्शन घ्यायला गेली परत निघाली, कारण पती परमेश्वराचं सांगणं होतं पतीची या मता अनुसरून परत फिरली होती. देवाला हात मारली बाबा म्हणा कणकाईला. एवढं मोठं बळ आहे बरं का हरिदासाची घरी. मज उपजवा जन्मांतरी म्हणशी काही मागा हेच देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी हेच देगा पांडुरंगा. काय मागितलं दुसरं काही नकोय. पांडुरंगाला हात मारली. एक तर आतापर्यंत वारीला आला नाही कणकाई माता आणि आला ती निराशा सोबत घेऊन आला. देवाने ओळखलं म्हटलं निराशेनं परत जायचं नाही. तुम्ही नाही मागितला तरी मी देणार आहे. म्हणशी काही मागा तरी मी देणार आहे. एकाच शब्दात माऊलीने सांगितलं देवा अजून पुष्पवित्र नाही, अजून कोटी पुत्ररत्न नाही. एवढंच सांगितलं. बोलूबानी ओळखलं आली आणि म्हटले नक्कीच तू देवाला मागितलीस. म्हटलं तुमचा शब्द मी कसा वाया जाऊ दे. मी नाही मागितलं. न मागता देवाने मला दिलेलं आहे. एवढं बळ प्राप्त होतं माझ्या बापू. आणि म्हणून परमेश्वराला मागा, हट्टाचा मागा, हट्टानं मागा. लेकरू मागितल्याबरोबर आपण जसं हट्ट पुरवतो ना तसं देव निश्चितपणे आपला हट्ट पुरवतो. हट्टानं तुम्ही मागा, देव दिल्याशिवाय राहत नाहीये माझ्या बापू. म्हणून मागणं कळण्यासाठी विवेकाला जागा. मागा पण आपल्या विवेकाला जागा. विवेक म्हणजे विचार आहे बरं का. विचारा विरहित करणे ते बोलन बोलापासे मग कैसे प्राप्त. म्हणून आपले शब्द वायाला जातील, आपलं वागणं वायाला जाईल, आपलं बोलणं वायाला जाईल असं आचरण आपल्या जीवनात होऊ नये. सगळ्यांनी एकदा प्रेमानं भजन करायचं आहे. माय बापू हातानं टाळी वाजवा आणि मुखानं भगवंताचं नामचिंतन करा. आज संकट चतुर्थीचा दिवस आहे. संकट कधी आपल्या वाट्याला येणारच नाहीये. एवढं मोठं व्रत येणारच आहे. गणेशाच्या मंदिरामध्ये आपण एवढं सुंदर कार्यक्रम, विलोभनीय कार्यक्रम, दृष्ट लागेल अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं. माय बापू हातानं टाळी वाजवा. विठोबा रघुनाथ
हा